हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस ह्याच्यामध्ये आपण वेल्डिंग प्रोसेस हा चॅप्टर चालू केलेला आहे. मागच्या लेक्चरला आपण वेल्डिंग प्रोसेसमध्ये वेल्डिंग म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. वेल्डिंग म्हणजे जॉईनिंग प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये मेटल पार्ट्स जॉईन केले जातात बाय ॲप्लिकेशन ऑफ हीट. हीटच्या साहाय्यानं मेटल पार्ट्स जॉईन केले जातात. मग ते जॉईन करत असताना त्याच्यामध्ये प्रेशर वापरणं आवश्यक असेल किंवा नसेल. फिलर रॉड जो आहे तो वापरणं आवश्यक असेल किंवा नसेल, पण मात्र दोन पार्ट जॉईन करण्यासाठी हीटचं ॲप्लिकेशन हे आहे. त्याला आपण वेल्डिंग म्हणतो. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं की वेल्डेबिलिटी. वेल्डेबिलिटी म्हणजेच काय की ही एक ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी ऑफ बिंग वेल्डेड, ॲबिलिटी ऑफ मटेरियल बिंग वेल्डेड इनटू इनसेपरेबल जॉईंट. म्हणजे आफ्टर वेल्डिंग these joints are not separable, इनसेपरेबल जॉईंट. ते परमनंट जे जॉईंटमध्ये ते वेल्डिंग होणार आहे. ॲबिलिटी ऑफ बिंग वेल्डेड इन टू इनसेपरेबल जॉईंट हॅविंग डेफिनेट वेल्ड स्ट्रेंथ अँड प्रॉपर स्ट्रक्चर. आता ह्या जॉईंटमध्ये काय असणार आहे? डेफिनेट वेल्ड स्ट्रेंथ असणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर असणार आहे, असं पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण टाईप्स ऑफ जॉईंट्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण लॅप जॉईंट म्हणजे काय, बट जॉईंट म्हणजे काय, टी जॉईंट, कॉर्नर जॉईंट, असे वेगवेगळे जॉईंट्स आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं की क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ वेल्डिंग प्रोसेस. बेसिकली दोन टाईप आपण पाहिलेले. प्रेशर वेल्डिंग, त्याला प्लास्टिक वेल्डिंग पण म्हटलं जातं. प्रेशर वेल्डिंग किंवा प्लास्टिक वेल्डिंग म्हणजेच काय, जे मेटल पार्ट आहेत प्लास्टिक स्टेटपर्यंत हीट करायचे आणि नंतर मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करून ते जॉईंट करायचे. म्हणजे प्रेशर वेल्डिंग किंवा प्लास्टिक वेल्डिंगमध्ये मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करणं हे इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे. जसं की रेझिस्टन्स वेल्डिंग, ते आपण नंतर पाहणार आहोत. दुसरा टाईप आपण पाहिलेला होता तो म्हणजे फ्युजन वेल्डिंग किंवा नॉन प्रेशर वेल्डिंग. फ्युजन किंवा नॉन प्रेशर वेल्डिंगमध्ये जे काही दोन पार्ट आहेत ते हीटच्या साहाय्यानं आपण जॉईन करतो, पण तिथं प्रेशर वापरायची काही गरज नसते, त्यामुळे त्याला नॉन प्रेशर वेल्डिंग असं पण म्हणलेलं आहे. तर आज आपण ह्या वेल्डिंग प्रोसेसचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि ॲप्लिकेशन काय आहेत आता पाहूया. पहिला आपण पाहूया की वेल्डिंग प्रोसेसचा ॲडव्हान्टेज काय आहे. पहिला ॲडव्हान्टेज आपल्याला असं सांगता येईल की हे वेल्डिंग प्रोसेस ही इकॉनॉमिकल आहे. ठीक आहे. आणि ही जी वेल्डिंग प्रोसेस आहे ती फास्ट आहे ॲज कम्पेअर टू अदर प्रोसेस. जसं की कास्टिंग आहे, रिवेटिंग आहे, बोल्टिंग आहे, त्याच्यापेक्षाही वेल्डिंग हे फास्ट होतं. ठीक आहे. दुसरा असा पॉईंट आहे ॲडव्हान्टेजमध्ये की आपण जेव्हा दोन पार्ट जोडणार आहोत, दोन मेटल पार्ट जोडणार आहे, त्याच्यामध्ये परमनंट जॉईंट तयार होतं. म्हणजे ते जॉईंट झाल्याच्या नंतर ते सेपरेट पार्ट होत नाहीत, ते परमनंटली जॉईंट होतात. तर अशा पद्धतीचा ॲडव्हान्टेज आहे. तिसरं आहे की सिमिलर किंवा डिसिमिलर मेटल पण आपण जॉईन करू शकतो. चौथं असं ॲडव्हान्टेज आहे की ह्याची जी कॉस्ट आहे इक्विपमेंटची ती कमी असते त्या मानानं. आणि लास्ट म्हणजे फ्रीडम इन डिझाईन, कोणत्याही शेप साईजचे पार्ट आपण जॉईन करू शकतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस. फर्स्ट इज फास्टर प्रोसेस, सेकंड वन इज इट प्रोड्यूस परमनंट जॉईंट, थर्ड इज similar or dissimilar metals can be joined, fourth is the equipment cost is less, and last is freedom in design. आता नेक्स्ट आहे की डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वेल्डिंग. वेल्डिंगचे डिसॲडव्हान्टेज काय बघा. वेल्डिंग करत असताना आपण हीटचं ॲप्लिकेशन करतो, म्हणजे तिथं ओव्हर हिटिंग पण होऊ शकतं. ओव्हर हिटिंग झाल्यावर डॅमेज पण होऊ शकतात पार्ट, किंवा त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होऊ शकतं, किंवा त्याच्यात इंटरनल स्ट्रेसेस त्या हीटमुळे तयार होऊ शकतात. दुसरं डिसॲडव्हान्टेज असं आहे की जे इंटरनल स्ट्रेसेस तयार झाले आहेत, रेसिड्युअल स्ट्रेसेस तयार झाले आहेत, ते आपल्याला स्ट्रेस रिलीव्ह करावं लागतात, म्हणजे त्याच्यावर परत हीट ट्रीटमेंट प्रोसेस करावं लागेल. तिसरं म्हणजे जे वेल्डिंग करत असताना त्यातनं हार्मफुल रेडिएशन येतात, लाईट असते किंवा फ्यूम असतात, धूर असतो किंवा स्पॅटर असतात, ठिणग्या वगैरे उडतात, तर ते आरोग्यासाठी अपायकारक होऊ शकतात. हा तिसरा डिसॲडव्हान्टेज आहे. चौथा म्हणजे आपल्याला कधी कधी वेल्डिंग करताना जिग किंवा फिक्सचर वापरावं लागतं. फिक्सचर म्हणजेच काय, जे वर्क पार्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला वेल्डिंग करायचं आहे, जॉईन करायचं आहे, ते आपल्याला होल्ड करण्यासाठी ते फिक्सचर आपण वापरत असतो, त्याला सपोर्ट देण्यासाठी. आणि जिग जे असतं ते टूल किंवा वेल्डिंगचं जे काय इक्विपमेंट असेल त्याला सपोर्ट आणि गाईड करण्यासाठी जिगचा वापर हा केला जातो. तर हे डिसॲडव्हान्टेज आहे. पहिला जो डिसॲडव्हान्टेज आहे की डिस्टॉर्शन होऊ शकतं. दुसरा असा आहे की स्ट्रेस रिलीव्ह करावा लागतो, जे
स्ट्रेसेस तयार झालेत ते. तिसरा डिसॲडव्हांटेज असा आहे की त्याच्यामधनं हार्मफुल रेडिएशन जसं की लाईट आहे, फ्यूम आहे, ते निघू शकतात, जे आरोग्याला अपायकारक आहे, ह्युमन हेल्थला हे हार्मफुल आहेत. चौथा डिसॲडव्हांटेज असा आहे की जिग फिक्सचर आपल्याला कधी वापरावं लागतं. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ वेल्डिंग. ॲप्लिकेशन ऑफ वेल्डिंग तुम्ही पाहिलेलं आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा स्ट्रक्चरल मेंबर्समध्ये, जसं की ब्रिजेस आहेत, पूल आहेत, किंवा जे काही आपल्याला बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये आपण फॅब्रिकेशन करतो, किंवा आपण बॉयलर जे असतात फॅक्टरीमध्ये बॉयलर वगैरे पाहतो, तर ते बॉयलरसाठी पण फॅब्रिकेशन करून बॉयलर तयार केले जातात, किंवा पाईपलाईन्समध्ये आपण पाईपलाईन जोडण्यासाठी पण कधी कधी वेल्डिंगचा वापर करतो. नेक्स्ट म्हणजे आपल्याला प्रेशर व्हेसल मॅन्युफॅक्चर करायचं आहे, हीट एक्सचेंजर मॅन्युफॅक्चर करायचं आहे, किंवा टँक बनवायचा आहे, किंवा ऑर्नामेंटल वर्कमध्ये सुद्धा आपण वेल्डिंगचा वापर करत असतो, किंवा मशिनरी पार्ट जसं की फ्लॅनच्या जो आहे तो शाफ्टला किंवा ॲक्सेलला जोडायचा असेल, लार्ज गिअर साईडमध्ये, किंवा जे मशीन पार्ट आहेत त्याच्यामध्ये वेल्डिंगचा वापर होतो, वेल्डिंग केलं जातं. त्याच्यानंतर जे काही ऑटोमोबाईलचे बॉडीज आहेत किंवा फ्रेम आहेत, किंवा मशीन फ्रेम आहेत, किंवा बेसेस आहेत, त्याच्यामध्ये पण वेल्डिंगचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जे ॲग्रिकल्चरल किंवा मायनिंगच्या ज्या काही मशिनरी आहेत त्यासुद्धा वेल्डिंग केल्या जातात. त्याच्यानंतर आपण मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट जे आहेत ते सुद्धा मॅन्युफॅक्चर केले जातात वेल्डिंग करून. फूड प्रोसेसिंग मशिनरी केल्या जातात. त्याच्यानंतर टेक्स्टाईलमध्ये, प्रिंटिंग इक्विपमेंटमध्ये आपण वेल्डिंगचा वापर करतो. आणि आपण जे काही ब्रेक झालेले पार्ट आहेत, तुटलेले पार्ट आहेत, ते जॉईन करण्यासाठी पण आपण वेल्डिंग हे करत असतो. आता आपण पहिला जो आपण प्रकार पाहणार आहेत वेल्डिंगचा तो म्हणजे गॅस वेल्डिंग. तर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल लक्षात घेऊया. इथं तुम्हाला नाव आहे गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग म्हणजेच काय की इथं गॅस वापरले जातील. आता ह्याच्यामध्ये गॅसचं काय काम आहे ते लक्षात घ्या. ह्यामध्ये आपण माहिती आहे की कोणतंही ज्वलन होण्यासाठी ॲटमॉस्फेरिक एअर किंवा ऑक्सिजनची गरज असते. तर ह्यामध्ये ऑक्सिजनचा एक गॅस असेल आणि ॲसिटिलिनचा एक गॅस असेल. आता ह्यामध्ये जे कंबस्टिबल गॅसेस आहेत जसं की ॲसिटिलिन आहे, हायड्रोजन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, हे जे कंबस्टिबल ज्वलनशील जे काही गॅस आहेत ते काय केले जातात, ते ऑक्सिजन किंवा एअरबरोबर मिक्स केले जातात कारण बर्निंग होण्यासाठी. ऑक्सिजन किंवा एअरबरोबर हे कंबस्टिबल गॅस मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते बर्न केल्यावर त्याच्यामधनं एक फ्लेम तयार होते, ज्योत तयार होते, फ्लेम तयार होते. आणि त्या फ्लेमची इंटेन्सिटी इतकी असते किंवा त्याच्यामध्ये टेम्परेचर इतकं फ्लेमचं असतं की जे आपल्याला जॉईंट करायचे आहेत ते पार्ट, त्या जॉईंटच्या ठिकाणी जे पार्ट आपल्याला जॉईंट करायचे आहेत ते जॉईंटच्या ठिकाणी ते पार्ट तेवढ्या पोर्शनमध्ये मेल्ट होतात. शिवाय फिलर मेटलला जो की गॅप भरून काढण्यासाठी आपण जो फिलर रॉड वापरतो ॲडिशनल मटेरियल रॉडच्या स्वरूपात, ते सुद्धा ते मेल्ट होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जॉईंट तयार होतं. तर वेल्डिंग प्रोसेस, गॅस वेल्डिंग प्रोसेस ही फ्युजन वेल्डिंग प्रोसेस आहे. फ्युजन वेल्डिंग प्रोसेस आहे म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेशरचं ॲप्लिकेशन नाही. हे नॉन प्रेशर वेल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये प्रेशरचं ॲप्लिकेशन करायची गरज नाही. तर हे फ्युजन वेल्डिंग प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये हीट सोर्स काय आहे, तर हीट सोर्स असा आहे की ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन ह्या गॅसचं मिक्सचर बर्न झाल्यावर जी काही फ्लेम तयार होईल तर त्या फ्लेमचा वापर हा हीट सोर्स म्हणून केला जातो वेल्डिंग करण्यासाठी. तर ह्यामध्ये डिपेंडिंग अपॉन द प्रपोर्शन ऑफ फ्युएल गॅसेस, जे कंबस्टिबल गॅसेस आहे, ऑक्सिजन, त्याच्यामध्ये आपण असं समजूया की एक ॲसिटिलिनचा सिलेंडर आहे आणि एक ऑक्सिजनचा सिलेंडर आहे. ॲसिटिलिन आपण इथं कंबस्टिबल गॅस म्हणून वापरतो आहे. आता ह्या 3 शक्यता महत्त्वाच्या लक्षात घ्या. पहिली शक्यता अशी आहे की ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन हे इक्वल अमाऊंटमध्ये मिक्स झालं, ही पहिली एक शक्यता. ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन हे इक्वल अमाऊंटमध्ये मिक्स झालं तर त्याच्यापासून न्यूट्रल फ्लेम तयार होणार आहे. दुसरी शक्यता अशी आहे की ऑक्सिजनचं प्रमाण हे ॲसिटिलिनपेक्षा जास्त झालं, ऑक्सिजनचं प्रमाण हे ॲसिटिलिनपेक्षा जास्त झालं तर ऑक्सिडायझिंग फ्लेम तयार होणार आहे, जी की कॉपरचे जे ऑल आहे, ब्रास, ब्रॉन्झ, त्याच्यासाठी आपण वापरणार आहे. तिसरी शक्यता अशी आहे की ॲसिटिलिनचं प्रमाण ऑक्सिजनपेक्षा जास्त झालं, ॲसिटिलिनचं प्रमाण ऑक्सिजनपेक्षा जास्त झालं तर कार्बोनायझिंग किंवा रिड्युसिंग फ्लेम त्याच्यामध्ये तयार होणार आहे, जे की नॉन फेरस ऑलॉयसाठी किंवा हाय कार्बन ऑलॉयसाठी, तर त्याच्यामध्ये आपण
वापरणार आहोत. तर डिपेंडिंग अपॉन द मटेरियल यूज आपण ती फ्लेमची ॲडजस्टमेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूया की गॅस वेल्डिंगमध्ये इक्विपमेंट्स कोणते कोणते वापरले जातात. तर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल की दोन सिलेंडर तुम्हाला दिसत आहेत. एक पहिला सिलेंडर जो आहे तो ऑक्सिजनचा सिलेंडर आहे आणि दुसरा जो सिलेंडर आहे तो ॲसिटिलिनचा सिलेंडर आहे. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जो ॲसिटिलिनचा सिलेंडर किंवा ॲसिटिलिन गॅस आहे हा कंबस्टिबल आहे, त्यामुळे आपल्याला ते केअरफुल हँडलिंग करावं लागणार आहे. हे दोन्ही सिलेंडर अपराईट पोझिशनला ट्रॉलीवर ठेवले जातात, व्हर्टिकल पोझिशनला. आणि हा जो ॲसिटिलिन सिलेंडर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये पोरस मटेरियल असणार आहे आतमध्ये, कारण तो कंबस्टिबल गॅस आहे आणि त्यामध्ये ॲसिटोन ह्याच्यामुळं ते ॲसिटिलिन ते तयार होणार आहे. आणि ऑक्सिजन तर तुम्हाला माहितीच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला इथं प्रेशर रेग्युलेटर दिलेले आहेत. प्रेशर रेग्युलेटर म्हणजे काय की ह्या जे गॅसचे सिलेंडरचं प्रेशर आहे ते रिड्यूस करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते डिलिव्हरी प्रेशर आपल्याला मेंटेन करायचं आहे किंवा तो जो गॅसचा फ्लो आहे तो रेग्युलेट कंट्रोल करायचा आहे, तो कंट्रोल करायचा आहे. गॅसचा जो फ्लो रेट आहे तो कंट्रोल करायचा आहे. आता इथं दोन गेजेस दाखवलेले, प्रेशर गेजेस, प्रत्येक सिलेंडरला दोन प्रेशर गेजेस दाखवलेले आहेत. एक प्रेशर गेज म्हणजे सिलेंडरचं प्रेशर दाखवतं आणि दुसरं प्रेशर गेज हे डिलिव्हरी प्रेशर म्हणजे गॅस जो बाहेर पडणार आहे तो दाखवणार आहे. आता इथं तुम्हाला त्या दोन पाईप दिसत आहेत, होज म्हणूया आपण त्याला. एक ऑक्सिजनसाठी होज पाईप आहे आणि दुसरं ॲसिटिलिनसाठी होज पाईप आहे, रबरच्या बनलेल्या असतील. ह्या होज पाईप काय केलेलं आहे, त्या सिलेंडर जे आहे त्याला त्या टॉर्चला, जे वेल्डिंग टॉर्च आहे तो वेल्डिंग टॉर्च दाखवला आहे त्याला जोडलेलं आहे होज पाईपनं. सिलेंडर आणि वेल्डिंग टॉर्च हे होज पाईपनं जोडलेले आहेत. आणि इथं कंट्रोल वॉल्व तुम्हाला ॲसिटिलिनचा आणि ऑक्सिजनचा दाखवलेला आहे. काय होणार आहे, जर ॲसिटिलिनचा जो ॲसिटिलिन गॅस आहे तो ह्या टॉर्चमध्ये येणार आहे, ऑक्सिजन पण ह्या टॉर्चमध्ये येणार आहे. ह्या टॉर्चमध्ये, वेल्डिंग टॉर्चमध्ये हे दोन गॅस मिक्स होणार आहे. आता इथं तुम्हाला ह्या टॉर्चच्या पुढे एक टोक दिसते, त्याला वेल्डिंग टिप म्हणतो. ह्या टोकामधनं ते गॅसचं मिक्सचर बाहेर पडणार आहे. ठीक आहे, हे टिप दिसतंय तुम्हाला, इथं टिप दिसतंय. तर ह्या टिपमधनं, ह्या टिप जे दिसतंय तिथनं ऑक्सिजन आणि ॲसिटिलिनचं जे मिक्सचर आहे ते ह्या टिपमधनं बाहेर पडणार आहे. मग स्पार्क लायटरच्या साहाय्याने इथं आपण ते बर्न केल्यावर इथं फ्लेम तयार होणार. हे जे टोक दिसतंय, हे टोक दिसतंय तुम्हाला इथं, तर तिथनं ऑक्सिजन आणि ॲसिटिलिनचं मिक्सचर हे बाहेर पडणार आहे आणि स्पार्क लायटरच्या साहाय्याने आपण ते बर्न करणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिलं म्हणजेच वेल्डिंग टॉर्च किंवा ब्लो पाईप. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ते दोन गॅसेस जे आहेत ऑक्सिजन आणि ॲसिटिलिन हे डिझायर्ड व्हॉल्यूममध्ये, म्हणजे आपल्याला कोणती फ्लेम पाहिजे आहे, न्यूट्रल पाहिजे का ऑक्सिडायझिंग पाहिजे का कार्बोरायझिंग पाहिजे, त्याच्यानुसार ते मिक्स होणार आहे. आणि ते मिक्सचर जे आहे ते टोकामधनं बाहेर पडलं की ते बर्न होणार आहे. बर्न झाल्यावर तिथं फ्लेम तयार होणार आहे. त्याच्यानंतर प्रेशर रेग्युलेटर आहे. प्रेशर रेग्युलेटर काय करतं, तर सिलेंडरचं जे काही गॅसचं प्रेशर आहे ते रिड्यूस करतं आणि त्याला डिलिव्हरी प्रेशर मेंटेन करतं किंवा गॅस फ्लो रेट जो आहे तो मेंटेन ठेवतो. त्याच्यानंतर होज आणि फिटिंग आहेत. तर दोन होजेस आहेत, एक ऑक्सिजनसाठी होज पाईप आहे, दुसरी ॲसिटिलिनसाठी होज पाईप आहे. जनरली ऑक्सिजनचा होज पाईपचा कलर हा ग्रीन कलर असतो आणि ॲसिटिलिनच्या होज पाईपचा कलर जो आहे तो रेड कलर असणार आहे. ते काय केलं आहे, तर रेग्युलेटर जो आहे, रेग्युलेटर जो सिलेंडरवर ठेवलेला आहे त्याला टॉर्चशी कनेक्ट करतं. होज पाईप काय करतं, रेग्युलेटरला टॉर्चशी कनेक्ट करणार आहे. तर कधी कधी आपल्याला इथं म्हणजे स्पेशल फिटिंग्स किंवा कनेक्शनसुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यानंतर प्रेशर गेज आहेत, दोन प्रेशर गेज. तुम्ही प्रत्येक गॅस सिलेंडरला दोन प्रेशर गेज पाहताय. तर एक प्रेशर गेज काय दाखवतं, सिलेंडरचं प्रेशर, आणि दुसरं प्रेशर गेज काय दाखवतं, वर्किंग प्रेशर म्हणजे डिलिव्हरी प्रेशर. सिलेंडरमध्ये पाहिलं तर दोन सिलेंडर आहे, ते ऑक्सिजनचा सिलेंडर आहे आणि ॲसिटिलिनचा सिलेंडर आहे. ऑक्सिजनचा सिलेंडर हा ब्लॅक कलरचा असतो, ॲसिटिलिनचा सिलेंडर हा मरून कलरचा असतो. आता ॲसिटिलिन एक्सप्लोजिव्ह असल्या कारणानं त्यामध्ये ॲसिटिलिन सिलेंडरमध्ये पोरस मटेरियल, ॲस्बेस्टॉस, चारकोल वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये ॲसिटोन हा सॅच्युरेटेड ॲसिटोन आहे, जेणेकरून ॲसिटिलिन त्याच्यामध्ये तयार होतो. तर नेक्स्ट आहे स्पार्क लायटर. स्पार्क लायटरचा उपयोग काय होणार आहे, तर जे काही गॅस आहे तो बर्न करण्यासाठी इथं स्पार्क लायटरचा वापर हा होणार आहे. नंतर गॉगल हे सेफ्टी म्हणून आपण ते वापरणार आहेत, गॉगल. त्याच्यानंतर वेल्डिंग रॉड असणार आहे. ठीक आहे, फिलर रॉड पण आपण वापरू शकतो.
नेक्स्ट स्टेप्स कोणत्या असतात, तर पहिल्यांदा तर हे जे काही सिलेंडर आहेत हे सिलेंडर आपल्याला अपराईट पोझिशनला ट्रॉलीवरती ठेवले गेले पाहिजेत. नंतर काय करायचं आहे, तर हे जे काही असेंब्ली करायचे आहे होज पाईप रेग्युलेटर वगैरे ते व्यवस्थित करायचे आहे, म्हणजे इक्विपमेंट जे आहेत ते व्यवस्थित जोडायचे आहेत. त्याच्यानंतर ॲसिटिलीन गॅस आणि ऑक्सिजन म्हणजे ॲसिटिलीनचं सिलेंडर आणि ऑक्सिजनचं सिलेंडर हे वेल्डिंग टॉर्चला प्रेशर रेग्युलेटर म्हणजे होज पाईप ह्याच्या साहाय्यानं जोडायचं आहे. त्याच्यानंतर रिक्वायर्ड साईजचं टीप हे ब्लो पाईपला आपल्याला कनेक्ट करावं लागेल, इन्सर्ट करावं लागेल, त्याच्यातनं गॅस मिक्सचर बाहेर पडणार आहे. पहिल्यांदा काय करायचं, ॲसिटिलीनचा वॉल ओपन करायचा आणि नंतर स्पार्क लायटरनं ते इग्नाईट करायचं, मग फ्लेम तयार होईल. म्हणजे नंतर हळूहळू काय करायचं, आपल्याला ऑक्सिजनचा वॉल ओपन करायचा आहे आणि आपल्याला ती जी फ्लेम आहे ती ॲडजस्ट करायची आहे. आता पहिल्यांदा बघा ॲसिटिलीन जास्त असणार आहे म्हणजे पहिल्यांदा कार्बोरायझिंग फ्लेम तयार होणार आहे, नंतर तुम्ही न्यूट्रल फ्लेम करू शकता आणि लास्टला तुम्हाला पाहिजे असं तर ऑक्सिजनचा सप्लाय वाढवल्याच्या नंतर तुम्हाला ऑक्सिडायझिंग फ्लेम ही मिळणार आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपण वेल्डिंग करणार आहोत आणि लास्टला जेव्हा आपल्याला जिथं आपल्याला वेल्डिंग करायचं तिथं आपण टॉर्चला नेऊ शकतो आणि ती फ्लेमच्या साहाय्यानं आपण वेल्डिंग करू शकतो. लास्टला जेव्हा आपल्याला हे पूर्ण करायचं आहे म्हणजे बंद करायचं आहे वेल्डिंग प्रोसेस, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ॲसिटिलीनचा जो सप्लाय आहे तो बंद करावा लागेल आणि नंतर म्हणजे ॲसिटिलीनचा वॉल बंद करावा लागेल आणि नंतर मग ऑक्सिजनचा वॉल हा बंद करायचा आहे आणि नंतर बाकीचे जे काही असेंब्ली केली होती पार्ट्स ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. अशा पद्धतीचे हे स्टेप आहेत. नेक्स्ट आपण पाहूया टाईप्स ऑफ फ्लेम. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 3 शक्यता मी सांगितल्या होत्या, त्यामध्ये पहिली जी टाईप्स फ्लेमची आहे ती म्हणजे न्यूट्रल फ्लेम. ओके, न्यूट्रल फ्लेम कशाला म्हणायचं, जेव्हा ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन हे इक्वल अमाऊंटमध्ये मिक्स होणार आहे तेव्हा त्याच्यापासून जी काही फ्लेम तयार होणार आहे ती म्हणजे न्यूट्रल फ्लेम. आता ह्यामध्ये 2 झोन आहेत, हे डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे, हे 2 झोन आहेत, त्यामध्ये आउटर एन्व्हेलप आणि इनर कोन असं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसतं आहे. इथं डायग्राममध्ये दिसतं आहे 2 झोन आहेत, हे आउटर एन्व्हेलप आहे आणि हे इनर कोन आहे, असे 2 झोन आहेत. तर इनर कोन जो आहे तो शार्पली डिफाईन आहे. आउटर जो एन्व्हेलप असतो तो ब्लूइश कलरचा निळसर रंगाचा हा असतो. इनर कोनचं काम काय आहे तर हीट डेव्हलप करायचं आणि आउटर एन्व्हेलपचं काम काय आहे, जे काही मोल्टन मेटल पूल होणार आहे किंवा मोल्टन मेटल होणार आहे त्याला ऑक्सिडेशनपासून प्रोटेक्ट करायचं. ठीक आहे. आता ह्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर किती असेल फ्लेमचं, तर 3200 ते 3300 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असेल. तर अशा पद्धतीनं न्यूट्रल फ्लेम म्हणजेच काय की ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सेम अमाऊंटमध्ये मिक्स झाल्या. याच्यामध्ये 2 एन्व्हेलप आहे, आउटर एन्व्हेलप आणि इनर कोन. इनर कोन हीट डेव्हलप करतं आणि आउटर एन्व्हेलप जो आहे तो प्रोटेक्ट करतं ऑक्सिडेशनपासून मोल्टन मेटलला. ओके, आणि ह्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर 3200 ते 3300 डिग्री सेल्सिअस आहे. ह्याचं ॲप्लिकेशन बऱ्यापैकी आपण न्यूट्रल फ्लेमच वापरतो. स्टेनलेस स्टीलचं वेल्डिंग करायचं असेल, कास्ट आयर्नचं वेल्डिंग करायचं असेल, कॉपर, माय स्टील, ॲल्युमिनियम, बऱ्यापैकी न्यूट्रल फ्लेमचा वापर हा होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑक्सिडायझिंग फ्लेम. ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये इथं तुम्हाला दिसत असतात तर सेम न्यूट्रल फ्लेमसारखीच आहे. इथं 2 झोन आहेत, इनर आणि आउटर एन्व्हेलप अशा पद्धतीनं आहे. पण जो इनर आहे कोन तो ऑक्सिडायझिंगपेक्षा थोडासा स्मॉल असतो आणि तो पर्पलिश टिंज असते इनर कोनमध्ये. म्हणजे पर्पलिश म्हणजे असे जांभळट अशी छटा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते आणि आउटर एन्व्हेलप जो आहे तो ब्लूइश कलरचा असेल. तर ह्याच्यामध्ये जो इनर कोन नाही तो स्मॉल आहे पण पॉइंटेड असतो आणि आउटर एन्व्हेलप जो आहे तो जो न्यूट्रल फ्लेम आहे त्याच्यापेक्षा शॉर्टर असतो. तर ह्याचं ॲप्लिकेशन जे आहे तो कॉपर अलॉयसाठी, ब्रॉन्झसाठी आपण वापरतो. ऑक्सिडायझिंग फ्लेम वापरत असताना रोअरिंग साऊंड येऊ शकतो वेल्डिंग करताना, त्यामुळे ऑक्सिडायझिंग फ्लेम म्हणजे न्यूट्रल फ्लेम आपण वापरतो जास्त करून, कारण ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये रोअरिंग साऊंड असा येऊ शकतो. त्याच्यानंतर कार्बोरायझिंग फ्लेम. आता कार्बोरायझिंग म्हणजे तुम्हाला कळलं असेल की इथं ॲसिटिलीनचं प्रमाण हे ऑक्सिजनपेक्षा जास्त असणार आहे, त्याला रिड्युसिंग फ्लेम पण म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये 3 झोन आहेत, हा तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल तर ह्याच्यामध्ये 3 झोन आहेत,
इनर, इंटरमिडिएट आणि आउटर. जो इंटरमिडिएट आहे ह्याच्यामधला जो इंटरमिडिएट आहे त्याला फिदर म्हणलेला आहे. तो व्हाईटिश कलरचा असतो आणि त्याची जी लेंथ आहे ती इंडिकेट करते की किती एक्सेस त्याच्यामध्ये ॲसिटिलिन आहे. ॲसिटिलिन जास्त झालं की जो काही इंटरमिडिएट आहे तो कोन तयार होतो. आता ह्यामध्ये इनर कोन आहे, इंटरमिडिएट कोन व्हाईट कलरचा आहे आणि बाहेरचा जो एनव्हलप आहे तो ब्लूइश कलरचा असतो. तर हाय कार्बन स्टीलमध्ये किंवा नॉन फेरस अलॉयमध्ये किंवा लीडमध्ये आपण ही फ्लेम वापरतो. कार्बोरायझिंग फ्लेममध्ये कार्बन जास्त असल्यामुळं जे वेल्ड होणार आहे ते ब्रिटल होऊ शकतं. तर त्यामुळं आपल्याला ह्यामध्ये न्यूट्रल फ्लेमचा वापर हा जास्त आपण करत असतो. नेक्स्ट पाहूया की ॲडव्हान्टेजेस ऑफ गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंगचे ॲडव्हान्टेजेस काय? पहिलं आहे तर इझी टू ऑपरेट. ठीक आहे, डज नॉट रिक्वायर्ड हाय स्किल ऑपरेटर. जास्त स्किल असलेल्या ऑपरेटरची गरज नाही, पण ॲसिटिलिन गॅसचं आपल्याला केअरफुली हँडलिंग करावं लागतं आणि ह्याच्यामध्ये इझी टू ऑपरेट आहे. त्याच्यानंतर त्याची जी कॉस्ट आहे इक्विपमेंटची, त्या इक्विपमेंटची कॉस्ट हे टिगमिकपेक्षाही कमी आहे. आता हे पोर्टेबल आहे, म्हणजे कुठेही नेऊ शकता तुम्ही. हे इक्विपमेंट कुठेही नेऊ शकता. ते पोर्टेबल इक्विपमेंट्स आहेत आणि जे टेम्परेचर आहे त्याच्यावरती वेल्डरचा कंट्रोल असतो. डिसॲडव्हान्टेज असे आहेत की हेवी सेक्शन आपण जॉईन करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ॲसिटिलिन गॅस हा कंबस्टिबल आहे, त्यामुळे व्यवस्थित हँडलिंग किंवा स्टोरिंग करावा लागतो आणि दोन्ही गॅसचे थोडेसे महाग असतात आणि कधी कधी वेल्डिंग डिफेक्ट होऊ शकतात गॅस वेल्डिंगमध्ये. ॲप्लिकेशन आहे फेरस आणि नॉन फेरस मेटल जॉईन करण्यासाठी होऊ शकतं. बघितलं आपण कॉपरचे अलॉय, स्टेनलेस स्टील, म्हणजे फेरस आणि नॉन फेरस दोन्हीसाठी आपण ॲप्लिकेशन ह्याचा आहे. शीट मेटलमध्ये आहे, ॲटोमोबाईल एअरक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे पाहिलेलं